स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। काल रात्री अज्ञातांनी लाल रंग टाकल्याची माहिती आहे, तर लाल रंग कुणी टाकला याचा तपास सुरू आहे। शिवसैनिकांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयितांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। सगळा प्रकार घडलेला आहे मुंबईच्या दादरमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परिसरामध्ये, जिथे मीनाताई ठाकरेंचा पुतळा आहे। शिवसैनिक त्यांना मासाहेब म्हणतात, त्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे। काल रात्री अज्ञातांकडून हा प्रयत्न झाल्याचे समजतंय, तर शिवसैनिकांनी या पुतळ्याची स्वच्छता आता केलेली आहे। शिवसैनिक काहीसे आक्रमक सुद्धा झालेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा आरोप करण्यात आलेला आहे। आता अधिक तपास सुरू आहे। रंग नेमका कोणी टाकला याची माहिती घेण्यासाठी सीसीटीव्हीचा सुद्धा तपास केला जात असल्याचं समजतंय। दिवाकर रावते बोलतायत, आपण ऐकूया। मी बोललो, मी मगाशी सुरुवातीलाच बोललो की आमच्या डोळ्यातना फक्त अश्रू यायचे बाकी आहेत, बाकी इतकं ते जीवाला लागलं आमच्या। ज्येष्ठ शिवसैनिक दिवाकर रावते यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर नेमकं घडलंय काय? मुंबईच्या दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे। त्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या शेजारी अगदी पार्कला लागूनच मीनाताई ठाकरे, ज्यांना शिवसैनिक मासाहेब म्हणून ओळखतात, मासाहेब म्हणून संबोधतात, त्यांचा एक पुतळा आहे। त्या पुतळ्यावर लाल रंग काल रात्री टाकला गेला असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। नीलमताई, आधी तर पुढारी न्यूजमध्ये तुमचं स्वागत, आणि या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं नेमकं म्हणणं काय? तुमच्यापर्यंत नेमके काय तपशील पोहोचलेले आहेत? नेमकं काय घडलंय? प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती आहे, त्याच्या पूर्वसंध्येला अगदी दिवशी रात्री मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं अशा पद्धतीने अवहेलना करणं, विटंबना करणारं जे कोण व्यक्ती आहे ती महाराष्ट्रद्रोही, भारतद्रोही आणि समाजकंटक किंवा वेडसरच असल्यासारखे असेल असं वाटतं आहे मला। कारण याच्या पूर्वी देखील अशी घटना 2012-13च्या सुमाराला घडलेली होती, आणि त्यावेळेला पोलीस तपासामध्ये एक वेडसर माणूस आहे असं सापडलेलं होतं। या घटनेची माहिती झाल्यावरती मी स्वतः अत्यंत व्यथित आणि संतप्त दोन्ही झालेली आहे। कारण मासाहेबांचं कार्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी म्हणून जसं आहे तसं मासाहेब हा त्यांना नावच मुळी त्यांचा जिव्हाळा, मायाळूपणा या दृष्टिकोनातून अखिल महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो। अशा वेळेला त्यांना आपण आदरांजली व्यक्त करत असतो, वंदन करत असतो। अशा व्यक्तीच्या बद्दल, अशा महिलाच्या बद्दल या प्रकारचं मनात सुद्धा विचार आणणारे लोक हे विकृत, आणि ज्यांना कायद्यातली कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे असं वाटतं। मी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याशी बोललेली आहे। या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतलेली आहे, आणि आम्ही सर्व तपास करण्यासाठी आमच्या टीम्स काम करत आहेत, आणि लवकरात लवकर आरोपीचा तपास लावण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, अशा प्रकारे मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे। परंतु या प्रकारच्या मागे अजून कोणी सूत्रधार आहे का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे। माझं सर्व शिवसैनिकांना आणि जनतेला आवाहन आहे की त्यांनी थोडं विवेकाने। धन्यवाद नीलमताई, तुम्ही वेळ दिलात आणि तुमचं हे आवाहन, तुमचं हे म्हणणं पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, त्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। योगेशजी, या सगळ्या प्रकरणाची माहिती तुम्ही घेतली असेल, नेमकं काय घडलंय, काय माहिती तुमच्यापर्यंत गृहराज्यमंत्री म्हणून पोहोचली आहे? सकाळी जवळपास 6:15च्या सुमारास तिथे पोलिसांनी तिथे गस्त घातली होती, आणि त्यावेळेस आता कुठल्याही प्रकारचं ते घडून आलेला दिसला नव्हता। परंतु हे 6:30 ते 8:30 दरम्यान ही घडलेली घटना आहे, आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना संपूर्ण या प्रकरणाची चौकशी करून त्या व्यक्तीला लगेचच्या लगेच पकडून, लवकरात लवकर पकडून त्याच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपण दिलेले आहेत। बरं, आता पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते, कशा प्रकारे तपास केला जातोय, त्या संदर्भातली काही माहिती? यामध्ये आपण आता पोलिसांनी 3 टीम्स तयार केलेल्या आहेत इन्व्हेस्टिगेशनच्या, आणि लोकलचे आजूबाजूचे जे काही सीसीटीव्हीज आहेत ते सर्व सीसीटीव्ही तपासण्याचं काम चालू आहे, आणि नक्की कोणी हे केलेलं आहे, कुठल्या उद्देशाने केलेलं आहे, ही जी संबंधित व्यक्ती आहे ही ताब्यात आल्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल। बरं योगेशजी, आता हे तुमचं गृहराज्यमंत्री म्हणून तुमची प्रतिक्रिया झाली, मात्र तुम्ही एक शिवसैनिक सुद्धा आहात मूळचे, तुमचे वडील रामदासबाई हे तर फार ज्येष्ठ शिवसैनिक, या सगळ्याकडे तुम्ही एक शिवसैनिक म्हणून कसे पाहताय? हे बघा, विशेष म्हणजे हा पुतळा हा माझ्या वडिलांनी तयार करून घेतला पुतळा आहे,
माझ्या वडिलांनी तिकडे बसवलेला हा पुतळा आहे. त्यामुळे आमच्याकरता तर हा तितकाच जिव्हाळ्याचा आणि भावनिक विषय आहे, प्रत्येक शिवसैनिकाकरता आहे. हे असे पुतळे महाराष्ट्रामध्ये फक्त 2च आहेत. एक मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या वडिलांनी हा पुतळा तयार केला होता, एक आमच्या गावी आहे आणि एक इथे दादरला मी बसवलेला आहे. आमच्याकरता, आमच्या कदम कुटुंबियांकरता आणि शिवसैनिक म्हणून आमच्याकरता हा विषय अतिशय भावनिक आहे. त्या दृष्टीने देखील तपास करत आहोत आणि याच्यामध्ये जी कोणी व्यक्ती असेल आणि कुठल्या उद्देशाने केलंय ते लक्षात आल्याच्या नंतर तपासाअंती ते उघडकीस येईलच. परंतु या व्यक्तीने लवकरात लवकर शोधण्यात येईल आणि त्याच्यावरती 100% कडक कारवाई करण्यात येईल. कारण शेवटी जेवढं प्रेम आम्हाला वंदने बाळासाहेबांनी दिलं तेवढीच प्रेम, तेवढेच आपुलकी वंदने महात्माने देखील प्रत्येक शिवसैन्यांवरती केलेलं आहे, दिलं होतं. त्यामुळे आम्ही ते आमच्याकरता नक्कीच हा भावनेचा विषय आहे. बरं, धन्यवाद योगेशजी, तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजशी बोलताना दिलीत यासाठी. सरकारचं फेल्युअर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक याला जाणवतंय, दिसतंय. उद्धव साहेबांशी या संदर्भात काही बोलणं झालंय का? साहेबांच्या कानावर काय? साहेबांना आम्ही जरूर याचं हे दिलं. आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं जे काय करायचं ते करतोय. परंतु ही गोष्ट पुन्हा पुन्हा आम्ही हे करतोय की अशा समाजकंटकी किंवा अशा भेकडाच्या अवलादीला याचं प्रत्युत्तर तर मिळेल. कधी घटना झाली, काही पोलिसांचं बोलणं? आता ते सगळं शोधलं जात आहे, पाहिलं जात आहे. परंतु आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी आम्ही सगळं काय हे क्लीन झालेलं आहे, तुम्ही बघताय, व्यवस्थित आहे. सांगितलेलं आहे का? उद्धवजीने सगळं माहिती आहे आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, लोकांचं काम आहे. पहिला DCP म्हणाले की आम्ही फुटेज चेक करतो, त्यानंतर आपण चर्चा करू. पण तुम्हाला वाटतं की राजकीय वैमनस्यामधून ही गोष्ट घडलेली आहे? असा चुकीचा अंदाज करण्यात मजा नाही. परंतु जो CCTV फुटेज आल्यानंतर आम्ही अंदाज घेऊ ना. CCTV सुरू आहे, CCTV फुटेज सुरू आहे. तक्रार नाही केलं. शिवसैनिक करणार आहेत की स्वतः पोलीस करून घेतील असं वाटतं? ती नंतरची बाब, पहिली सुरुवात येऊ दे तरी फुटेज आम्हाला, मग आम्ही बघू ना. आमच्या प्रतिक्रिया मग तुम्हाला समजतील ना. तुम्ही म्हणालात की मॅच आणि इतर गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी अशा पद्धतीनं मासाहेबांच्या या पुतळ्याला होऊ शकतं, आमचा अंदाज आहे. कारण बघा, लाल कलरचा रंग केला आणि आम्ही सुद्धा जो काय आंदोलन घेतलं तो सिंदूर आंदोलन घेतलं, त्यामुळे होण्याची शक्यता आहे. आम्ही म्हणतोय मासाहेबांचं पुतळा हे एक सगळ्यांचं शिवसैनिकांचं श्रद्धेचं स्थान आहे आणि अशी श्रद्धा असणाऱ्याच ठिकाणावर जर अशा पद्धतीचं काही लोक चुकीचं कृत्य करत असतील तर ते अजिबात योग्य नाही. त्या परिसरामध्ये नक्कीच महानगरपालिकेचे किंवा पोलिसांचे CCTV फुटेज असणार आहेत. जरूर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि गृह विभागाचे राज्यमंत्री, गृह विभागाचे मंत्री महोदय यामध्ये अधिकृत बोलतील. परंतु राज्य सरकारचा मंत्री म्हणून आम्ही जरूर पोलिसांना ह्या सूचना देऊ की ते सगळं CCTV फुटेज तपासा आणि जे कृत्य करणारी जर व्यक्ती आयडेंटिफाय झाली तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा. अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची राहील आणि जरूर सरकार ही विषय गांभीर्याने घेईल. मासाहेबा हे आमच्या सर्वांसाठी आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या पुतळ्यावरती असं कोणी खोडसाळपणे केलं असेल तर आम्ही सर्वप्रथम या घटनेचा निषेध करतो. आणि देवाभाऊ अत्यंत सक्षम नेतृत्व आहे आणि ते नक्की कारवाई करतील. ज्यांनी कोणी ही चूक केलेली आहे त्यांना गजाळ घालण्याचं काम आमचं सरकार नक्की करेल. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब आमच्या प्रत्येक मराठी माणसासाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी आदर्श स्थान आहेत. अशा पद्धतीनं मासाहेबांच्या पुतळ्याबद्दल कुणी अशा प्रकारचं गैरकृत्य करणार असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, गृहमंत्री देवाभाऊ आहेत. जो कोणी समाजकंटक अशा पद्धतीनं मासाहेबांच्या पुतळ्याची अशा पद्धतीची विटंबना करणार असेल तर त्याला निश्चितपणे गजाआड करण्याचं काम देवाभाऊ करतील. इथले पोलीस तपास करून, चौकशी करून त्याबद्दल नक्कीच कारवाई करतील. ज्या कोणी समाजकंटकांनी हे कृत्य केलंय त्याला तातडीनं शिक्षा व्हावी अशी आमची देखील मागणी आहे. शिवाजी पार्क बघा, हे भेकडांचं काम आहे, कळलं ना. यांच्यात हिंमत आहे ते समोरून करतील. हे भेकड कोणतरी असेल हिंमत तर समोर यायचं होतं. मग काय झालं असतं ते शिवाजी पार्कमध्येच कळलं असतं. त्यामुळे आम्ही अशा गोष्टींकडे लक्ष नाही. जे झाले कृत्य ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे शिवसैनिक समर्थ आहेत त्यांना.
हे फारच निंदनीय आहे आणि चुकीचं आहे. खरं तर मागच्या वेळेला एकदा कोणीतरी पुतळा असा डिस्कलर केला होता, त्यावेळेला आम्ही मागणी केली होती की इथे 24 तास पोलीस बंदोबस्त असावा. त्याप्रमाणे 24 तास बंदोबस्त असायचा पूर्वी. नंतर मला वाटतं CCTV लागल्यानंतर त्यांनी तो विड्रॉ केला. आणि जर का इथे 24 तास पोलीस बंदोबस्त असता तर आज इथे हा प्रसंग घडला नसता. आम्हाला पण माहीत नाही. आम्हाला कळलं सकाळी. म्हटलं मी आणि अजित कर्मितला स्थानिक शाखा प्रमुख आलो आणि बघितलं तर मग फोटो काढले आणि आम्ही म्हटलं आपण की साफसफाई करून घेऊया म्हणून आम्ही साफसफाईचं काम चालू केलं. बरोबर आहे, तो प्रश्नही बरोबर आहे. ते आता उत्तर प्रशासन देईलच आणि त्या विषयावर वरिष्ठ आमचे बोलतील. आम्ही आमची आस्था जिथे आहे मासाहेब आहेत त्यांची सुरक्षा आणि स्वच्छतेचं काम करतो. तर या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत हे याच परिसरातून जिथं मासाहेबांचा पुतळा आहे त्याच परिसरातून जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. श्रेयस, काय नेमकी घटना घडलेली आहे? सगळ्या शिवसैनिकांशी स्थानिकांशी बोलल्यानंतर नेमकं काय समोर येतंय, काय समजतंय? आता नेमक्या भावना शिवसैनिकांच्या काय आहेत? काही लोकांच्या भावना विक्रांत, काही लोकांना दाटून आलेल्या, काही लोकांना खऱ्या अर्थानं अश्रू अनावर झालं, तर काही लोकांना प्रचंड राग आलेला आहे. आपल्यासोबत एक शिवसैनिक आहेत. सर, ही जी घटना घडली आहे त्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? तुम्हाला राग आला आहे, तुम्हाला वाईटसुद्धा वाटतं आहे? आपण दिवाकर राऊतांना पाहिलं, दिवाकर राऊतांच्या डोळ्यात पाणी होतं. काय सांगायला? खरं म्हणजे आमच्या मायमाऊली मीनाताई ठाकरे या आमचा मातोश्रीचा घरोबाचा संबंध असलेलं ठिकाण आहे आणि मायमाऊली यांनी कधीच कोणतं राजकारण नाही केलं आणि हे जे गांडूळ प्रवृत्तीच्या लोकांनी कोण हा प्रकार जो केला आहे हा निंदनीय आहे आणि हे जर आम्हाला जर कोणाचं नाव कळालं तर आम्ही त्याला घरात घुसून मारल्याशिवाय सोडणार नाही. हा शिवसैनिक म्हणून मी सांगतो तुम्हाला. एकंदर अशी गोष्ट घडते, लोकांना अशी हिंमत पण कशी होते हा प्रश्न अनिल देसाईंनी उपस्थित केला. नाही, बरोबर आहे साहेब, पण हे कसं आहे की राजकारण एवढं घाणेरडं झालं आहे की आता संपूर्ण मुंबईमध्ये म्हणा किंवा सगळीकडे हे प्रकार भडकून कोणता तरी मोठा उद्रेक व्हावा आणि संपूर्ण न्यायव्यवस्था म्हणा आणि जी शांतता भंग होऊ याकरता जो पुन्हा श्रेयस, तुम्ही या भावना समजून घेत राहा. याच संदर्भातली एक मोठी अपडेट समोर येते, ती अपडेट पाहूया. पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. पुतळ्यावर रंग टाकलेल्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे. तपासासाठी स्थानिक पोलिसांच्या 3 टीम पोहोचलेल्या आहेत. आजूबाजूला असलेल्या सर्व इमारतींचं CCTV फुटेज हे तपासलं जाणार आहे. आजच आरोपी पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असतील. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून प्रकरणाचा पाठपुरावा केला जातोय. आजच आरोपीला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असतील असं समजतंय. आता पोलिसांच्या तपासाला वेग आलेला आहे. 3 टीम या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. पुन्हा एकदा जाऊया. आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत. श्रेयस, तुम्ही शिवसैनिकांच्या भावना समजून घेत होतात, तसंच आता पोलिसांच्या तपासाच्या अनुषंगाने सुद्धा बोलावं लागेल. हा जो पुतळा आहे, आजूबाजूला अनेक इमारती आहेत. CCTVच्या तपासाला आता सुरुवात झाली असेल. अर्थात विक्रांत, आपण बघतो तर पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं आता पोहोचलेला आहे. मागच्या 1 तासापासून 1.5 तासापासून ज्यापासून या पुतळ्याची साफसफाई सुरू आहे, पोलीस मोठ्या प्रमाणावर इकडे आलेले आहेत.